तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये। आपण जर चर्चा करत असतो की आता ठाण्यामध्ये भाजप नंबर 1 करायचा विचार भाजपने सुरू केलाय। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली, मग एकनाथ शिंदेचे विरोधक असलेले गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण आता ठाण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यामध्ये भाजप नंबर 1 करण्याचा प्लॅनिंग आता भाजपने आखलेला आहे। त्यामुळे आता गणेश नाईक, नवी मुंबईचे दादा, डोंबिवलीचे दादा रवींद्र चव्हाण आता 2 नेते एकत्र झालेले आहेत आणि नवी मुंबईच्या प्रश्नांवर आणि ठाण्याच्या प्रश्नांवर दोघं एकत्र आपल्याला आता दिसणार आहेत। त्यामुळे 2 दादा हातात हात घालून ठाण्याचा जो भाजपचा बालेकिल्ला आहे तो मिळवण्याचा प्रयत्न आता हे 2 नेते करणार आहेत। रवींद्र चव्हाण हे संघटन कौशल्य आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ग्राउंड लेवलचा काम करणारा हा नेता आहे। त्यामुळे त्यांचं संघटन कौशल्य जोरावर आज भाजपाला संख्याबळावर पोचता आलं। राज्यामध्ये भाजप नंबर 1 झाला, नगरपालिकेत झाला, महापालिकेत झाला। अशा दृष्टीने रवींद्र चव्हाणांनी आता ठाणे जिल्ह्यामध्ये अधिकाधिक लक्ष देण्याचं ठरवलंय आणि त्यांच्याच मदतीला नवी मुंबईचे दादा गणेश नाईक आता मदतीला धावणार आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण ही जोडी आता ठाण्यामध्ये भाजप नंबर 1 करणार आहे। या दृष्टीने भाजपने राजकीय रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। कारण गणेश नाईक प्रभावी व्यक्तिमत्व, आक्रमक, अभ्यासू, जे पटलं नाही ते रोखठोक बोलणारा, मग कुणी असो, जे मनात बोलतो ते खरं बोलतो आणि रोखठोक बोलणारा मी नेता, अशी गणेश नाईकांची ओळख आहे। त्यामुळे गणेश नाईकांनी सुद्धा 15 वर्ष ठाणे शहराचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे। त्यामुळे ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने भाजपचा बालेकिल्ला होता, त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। अनेक ठिकाणी महापौर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते। त्यांनी मुलाखतीत सुद्धा सांगितले सगळे महापौर हे आमचे होते, राष्ट्रवादीचे। या दृष्टीने आता पुन्हा एकदा हा 75 वर्षाचा संघर्ष युद्ध पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यामध्ये आपली कमांड असावी भाजपचे, याच दृष्टीने आता रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांचं सूत्र जुळलेलं आहे। त्यामुळे 2 नेते आता ठाण्याच्या राजकारणावर लक्ष ठेवणारे हे मात्र नक्की आहे। त्यामुळे 2 दादा ठाणे जिंकणार हे मात्र नक्की आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।